तिकडे परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश योग्य आहे। हायकोर्टाने दिलेले हे आदेश आता योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून हायकोर्टाचे आदेश कायम ठेवण्यात आले तर राज्य सरकारचं अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळलेलं आहे। दरम्यान या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी एक पोस्ट केलेली आहे, आपण पाहूयात। महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिलाय आणि उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवलेला आहे। मी सगळ्या वकिलांचे आणि सगळ्या कोर्टाचे आभारी आहे। मी प्रकाश आंबेडकर साहेबाची पण मी आभारी आहे। एक माझ्या पाठचा भाऊ म्हणून खंबीरपणे उभारून मला न्याय मिळवून दिले, मी याचे आभारी आहे। हे संविधानाला कधी कलंक लागणार नाही, महाराष्ट्राला कधी कलंक लागणार नाही। माझ्या सोमनाथाचं बलिदान आंबेडकर साहेबांनी वाया जाऊ दिले नाहीत। मी साहेबाचे आभारी आहे। आज पुढे कुणाहीच लेकराला अशी वेळ येऊ नये, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावा। जे दोषी आहेत तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावा, त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, माझी ही मागणी आहे। सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा जो निकाल आहे याला सहमती दर्शवलेली आहे। त्यामुळे आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत आहे की आता तरी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये तात्काळ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, ही मागणी आम्ही आपणास करत आहोत। आणि सुप्रीम कोर्टाने जो सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये जो निर्णय दिलेला आहे या निर्णयाचा आम्ही स्वागत करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।